पाहू शकता या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते प्रवासीच या ट्रकच्या शेजारी थांबून ट्रॅफिक थोडंसं ढिल्लं करण्याचं काम करतायत. वन साईड ट्रॅफिक थांबवली जाते आणि नंतर समोरच्या गाड्या येऊ दिल्या जातात. परंतु जे प्रवासी आहेत, हे जाणारी येणारी लोक जे आहेत, हेच ते सर्व काही करत आहेत. परंतु प्रशासनाचा एकही माणूस या ठिकाणी उपस्थित नाही किंवा ट्रॅफिक मोकळं करण्यासाठी एकही यामध्ये प्रशासनाचा सहभाग दिसत नाही. हे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे असं म्हणावं लागेल. तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी मधोमध ब्लॉकेज झालेला आहे. मित्रांनो, आपण इथं चौकशी केली होती, तर हे आपले बाजारासाठी आलेले काही नागरिक आहेत, आपण त्यांनाच विचारू. मामा, ट्रक किती वेळ झाला पलटी झालेला आहे? 7,000 आज सकाळपासून. आज किती 24 तारीख आहे ना? आज 24 तारीख आहे मित्रांनो. परंतु 24 तारखेच्या सकाळीपासून हा ट्रक रोडच्या मधोमध पलटी झालेला आहे. परंतु याला काढण्याचं काम अजून कोणत्याही प्रशासनाने केलेलं नाही. आता हे इथलेच आसपासचे आहेत नागरिक, त्यांनी आपल्याला सांगितलंय की सकाळपासून हा ट्रक रोडच्या मधोमध पलटी झाला आहे आणि ट्रॅफिक जे आहे हे सकाळपासून या रस्त्यावरती आहे. आणि जवळपास हे ट्रॅफिक जातेगावच्या पुढं आणि इकडं मांगीच्या पुढंपर्यंत, म्हणजे जवळपास 5-10 किलोमीटरपर्यंत हे ट्रॅफिक जाम आहे. तरी प्रशासनाने याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं सपशेल दिसत आहे.